कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जे आपण स्वाध्याय मालिका सुरू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेतील स्वाध्याय क्रमांक 2.1 यामधील प्रश्न आपण घेणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया या संदर्भात लेक्चर घेतला होता आणि त्या लेक्चरमध्ये आपण लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे कसं शोधायचं हे आपण त्या लेक्चरमध्ये पॉईंट दिले होते. 5 ते 6 पॉईंट होते. मी आशा करतो की ते पॉईंट तुमच्या वहीमध्ये असतील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी त्याची खूप मदत होईल. तर चला बघूया. बघा प्रश्न काय आहे. -1/2 -1/8 -1/3 व -1/4 यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती हे शोधायचं आहे. मग मी काय म्हणतो की वजाचं चिन्ह नाही आहे. ज्यावेळेस वजाचं चिन्ह नाही त्यावेळेस आपण काय म्हणू की सर्वात मोठी संख्या कोणती की ज्याचा छेद लहान ते सर्वात मोठी संख्या होती. पण येथेच जर मी वजा चिन्ह दिलं, येथे मी वजा चिन्ह दिलं तर ही संख्या काय बनली? ही संख्या बनली सर्वात लहान. ज्यावेळेस संख्येला वजा हे चिन्ह दिलं त्यावेळेस काय ही संख्या बनली? सर्वात लहान. आणि सर्वात मोठी संख्या मग वजा चिन्ह नसताना सर्वात लहान संख्या कोणती बनली असती? -1/8. आता ती काय बनली संख्या? तर ती संख्या बनलेली आहे सर्वात मोठी, बरोबर. मग वजा चिन्ह नसताना काय येईल आणि वजा चिन्ह आलं की काय होईल तर ते समजलं पाहिजे. मग यामध्ये जर वजा चिन्ह नसतं तर सर्वात मोठी कोणती आली असती? सर्वात मोठी 1/2 आली असती आणि सर्वात लहान काय आली असती? 1/8. पण वजा चिन्ह दिल्यामुळे काय झालं की -1/8 ही सर्वात मोठी बनली आणि उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्न बघा. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. मग याचं उत्तर कसं काढायचं? चला बघूया. बघा 52 छेद किती? 65 आहे. 117 छेद किती? 91. 156 छेद किती? 143 आणि 13 छेद 26, बरोबर. आता मला 13चा पाडा येतो. मग 13च्या पाड्यामधील संख्या आहेत बघा. 13 1 13, 13 2 26, 13 चौक 52, 13 5 65, 13 7 91, 13 9 17. बघा ही 13ची 11 पट आहे आणि ही 13ची 12 पट आहे, हे लक्षात घ्या. मग या संख्या मी असं लिहू शकतो का? येथे मी 4/5 लिहू शकतोय. बघा 52/65 साठी 52/65 साठी काय येईल? 4/5, बरोबर. याच्यासाठी काय येईल? याच्यासाठी येईल 9/7. येथे 12/11 आणि येथे काय येईल? 1/2. मग आता ह्या संख्या लिहिलेल्या आहेत. तर मी कंपॅरिझन करताना मोठ्या संख्येचं करण्यापेक्षा लहान संख्येचं कंपॅरिझन करेल की जे मला सोपं जाईल. मग 4/5, 9/7, 12/11 आणि 1/2 यामध्ये मला संख्या कोणती शोधायची? चढता क्रम लावायचा आहे. मग चढता क्रम लावताना काय करतो आपण? सर्वात लहान संख्या पहिल्यांदा, मग त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी आणि सर्वात मोठी. मग आपल्याला 2 नंबरची संख्या शोधायची. मग आता कसं शोधणार? तर बघा लक्षात घ्या. डायरेक्ट जर उत्तर द्यायचं असेल मला तर डायरेक्ट उत्तर मी कसं देईल की यामध्ये अंशाधिक संख्या कोणत्यात की कुणाचा अंश मोठा आहे? आपण अजून याच्यामध्ये पार्ट पाडू. 4/5 येईल. 7ने भागलं तर येथे काय? 7 1 7, 2/7. परत इथं 11ने भागलं. 11 1 11, 1/11 आणि 1/2. मग मला दिसतंय की ह्या दोन संख्या मोठ्यात, 1.2/7 आणि 1.1/11 या संख्या मोठ्या आहेत 4/5 आणि 1/2 पेक्षा. म्हणजे ह्या संख्या शेवटच्या दोन संख्या ह्याच असणार आहे. मग ह्या शेवटच्या दोन संख्यामधील लहान संख्या कोणती आहे ती शोधायची आपल्याला. मग लहान संख्या कसं शोधणार आपण? बघा 9/7 आणि 12/11 मध्ये लहान संख्या कशी शोधणार? 11ची 9 पट 99, 12ची 7 पट 84. म्हणजे लहान संख्या कोणती आली? लहान संख्या आली 12/11. आपल्याला कोणती शोधायची? शेवटून शेवटची संख्या शोधायची. मग शेवटची संख्या काय येईल? मोठी संख्या येईल 9/7. पर्याय क्रमांक काय येईल? 9/60 साठी पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 2चे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया आपण.
बघा पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिली असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या. आता उतरता क्रम लिहायचा आणि शेवटून तिसरी. मग उतरत्या क्रमात लिहिताना आपण सगळ्यात पहिली कोणती संख्या लिहितो? सर्वात मोठी संख्या लिहितो. मग 2 नंबरला त्याच्यापेक्षा लहान, 3 नंबरला त्याच्यापेक्षा लहान आणि 4 नंबरला सर्वात लहान. मग यामधील संख्या कशा शोधायच्या? बघा 3/8 आहे, 13/21, 4/7, 9/11. यामध्ये आपण जे नियम लिहून दिले होते त्या नियमात कुठली संख्या बसत नाहीये, कोणतीच संख्या बसत नाहीये. मग काय करायचं? मग यावेळेस काय करायचं? बघा भाग देताना आपण भाग कसा देऊ की 8ने 3ला भाग दिला तर आपल्याला ते प्रॉब्लेमॅटिक, म्हणजे 3ने 8ला भाग देऊ शकतो तर 13ने 21ला जात नाही, मग 4ने 7ला. मग काय करू आपण की 3च्या वर एक शून्य घेऊ, 30/8 करू. येथे 130/21 करू, 40/7 आणि 90/11. बरोबर. मग आता भाग देऊ. 8 त्रिक 24, 130ला 21ने भागलं किती आलं? 6. 21 × 26, 800. 7 5 35, 11 8 88. बघा मी पॉईंटमध्ये दिला नाही, असाच दिलाय. मग आता मला सांगा उतरता क्रम लिहायचा आहे. उतरता क्रमाला एक सर्वात मोठी संख्या 1 नंबरला, 2 नंबरला ही संख्या येईल, 3 नंबरला ही संख्या येईल आणि 4 नंबरला ही संख्या येईल. बरोबर. मग यांनी काय म्हणले की शेवटून तिसरी. शेवटून तिसरी कोणती संख्या असेल? बघा मी असा क्रम लिहिला 1 2 3 4. शेवटून तिसरी म्हणजे 2 नंबरची संख्या हे आपलं उत्तर असेल. मग 2 नंबरची संख्या कोणती? 130/21 येथे आहे, पण आपण 130 बनवलंय शून्य देऊन, म्हणजे ती मूळ संख्या काय आहे? 13/21. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बरोबर. पुढील प्रश्न बघूया आपण. 7/15, 11/20, 2/5, 12/25 या परिमेय संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? आता संख्या कशी शोधायची की मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती? आता सोडवलंय त्या पद्धतीने सोडवू शकतो आपण. बघा 7/15 आहे, 11/20 आहे, 2/5 आणि 12/25. मग मी काय करतो की मी प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येकाला एक एक शून्य देऊन टाकतो आणि मग आता सोडवतो. बघा 15 चोक 60 उरले किती? 10. पॉईंट घेतला 15 90, 4.6 आलं. येथे 20ने भागलं, 20 5 100 उरले किती? 10. एक पॉईंट घेतला 5.5 आलं. येथे जर भागलं 5 चोक 20 आलं. येथे किती येईल? 25 चोक 100. पॉईंट घेतला 25 8 200. बघा पॉईंट घेऊन असे उत्तर काढू शकतो आपण. मग मला सांगा की सर्वात लहान संख्या कोणती आली? तर सर्वात लहान संख्या ही आली, सर्वात लहान. आणि सर्वात मोठी संख्या कोणती येईल? सर्वात मोठी संख्या ही येईल. मग यांची बेरीज करायची. आता 20/5 लिहिले, पण ॲक्च्युअलमध्ये ते किती? 2/5. तर 2/5 ची बेरीज कोणासोबत होणार? 11/20 सोबत. मग यांची बेरीज काय येईल? बघा यांच्यातील फरक विचारलाय, सॉरी बेरीज नाही विचारली, फरक विचारलाय. मग फरक कसा काढायचा? तर छेद समान करून घ्यायचा. मग छेद समान करताना हा छेद किती आहे? 20 आहे, हा किती आहे? 5 आहे. मग 5ला 20 करायचं म्हणल्यावर त्याला कितीने गुणावं लागेल? अंशाला आणि छेदाला 4ने, म्हणजे 11/20 वजा 2ला पण 4ने आपण गुणले आणि 5ला पण 4ने गुणले. ठीक आहे. मग काय येईल? 11 वजा 4 दुने 8 भागिले किती? 20. उत्तर काय आलं? 3/20. बघा एकदम सहज उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती? आता 6/7 आहे, आपण अधिक मध्ये लिहूया आणि मग ते वजाबाकीमध्ये करूया. 2/3, 15/16 आणि 17/18. मग मला सांगा जर मी असं लिहिलेलं आहे, बघा यामध्ये फरक कितीचा आहे? 1चा, येथे 1चा, येथे पण 1चा, येथे 1चा आणि येथे 1चा. मग फरक जर सगळीकडे 1चाच आहे, फरक जर समान असेल तर जी मोठी संख्या असती, ज्याचा अंश आणि छेद मोठा असतो, ती संख्या सर्वात मोठी असते. बरोबर. ही संख्या सर्वात मोठी असते, पण ही सर्वात संख्या मोठी आणि जी सर्वात लहान असते ती कशी असते? तर ती सर्वात लहान असते. बरोबर. पण येथे काय म्हणलंय बघा
की येथे संख्याला चिन्ह कोणतं आहे? वजा चिन्ह आहे. मग वजा चिन्ह असल्यामुळे -2/3 काय येईल? -2/3 सर्वात मोठी संख्या येईल आणि -17/18 ही सर्वात लहान येईल. मग यांची जोडी आपल्याला शोधायची. मग यांची जोडी कुठे आहे बघा? यांची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता? आता मला सांगा, चढता क्रम ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस सर्वात मोठी संख्या शेवटी लिहितो. सर्वात मोठी संख्या कधी असते चढत्या क्रमात? शेवटी असते, बरोबर. चढता क्रम असेल त्यावेळेस. मग मला सांगा, वरील आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे, सर्वात मोठी. मग येथे वजा चिन्ह, येथे वजा चिन्ह, येथे वजा चिन्ह आहे का? नाही. म्हणजे सर्वात मोठी संख्या 417. मग सर्वात मोठी संख्या 417 तर ती सर्वात शेवटी असेल. बघा येथे शेवटी आहे, येथे नाही आहे, येथे नाही, येथे नाही. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा हा प्रश्न सोडवायचा आहे. मग आपण काय करतो? पहिल्यांदा कंस सोडून घेतो. 5/7, 28/15, 9/8 आणि 3च्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. हे भागिलेचं चिन्ह आहे, उलटून गुणिले होईल, 2/9 होईल ते. मग आता बघा 7 चोक 28, 4 दुने 8, 3 5 15, 5 1 5. म्हणजे कंस सोडवला तर किती आलं? 9/2. आणि हे गुणाकाराचं 2/9 येथे येईल. 2 ला 2 जाईल, 9 ला 9 जाईल, उत्तर येईल 1. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 8 बघूया. पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? मग बघा संख्या कोणत्या? 13/14, 9/10, 12/13, 15/16 आणि 20/21. मग आपण जर बघितलं यामध्ये कितीचा फरक आहे? 1चा. म्हणजे सगळीकडला फरक कसा आहे? समान आहे. मग सगळीकडील फरक जर समान असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो की सर्वात लहान संख्या आहे ती सर्वात लहान असते. मग 9/10 ही सर्वात लहान. मग आपण तिला 1 नंबर देऊया. मग याच्यापेक्षा मोठी कोणती संख्या येईल? 12/13 ही 2 नंबर, 13/14 ही 3 नंबर, 15/16 ही 4 नंबरची संख्या आणि 20/21 ही 5 नंबरची संख्या. मग आपल्याला कसा क्रम लिहायचा आहे? उतरता क्रम. म्हणजेच काय? सर्वात मोठी संख्या सर्वात आधी. सर्वात मोठी संख्या आपण 1 नंबरला लिहिणार. म्हणजे क्रम कसा येईल? 5 4 3 2 1. मग 3 नंबरची संख्या मध्यस्थानी. मग 3 नंबरची संख्या कोणती आहे? 13/14. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. हा आपल्या स्वाध्याय मालिकेतील 2.1 मधील शेवटचा प्रश्न आहे. हा कसा सोडवायचा? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा कसा सोडवायचा तो लक्षात घ्या. -3/34 आहे, -2/17 आहे, -5/51 आहे आणि -4/68 आहे. मग येथे जर बघितलं मी तर येथे मला 34 ने 3 ला भाग देता येत नाही. वरती 0 घेतलं तरी मला 34चा पाडा येत नाही, मला 68चा पण पाडा येत नाही, मला 51चा पण पाडा येत नाही. मग मी काय करेल की मी 3 ने 34 ला भाग देईल. मग 3 ने 34 ला भाग दिलं तर उत्तर काय येतं बघा? 11.3 असं काहीतरी उत्तर येईल. मी 2 ने 17 ला भाग दिला तर किती येतं? 8.5. 5 ने जर 51 ला भाग दिलं तर उत्तर काय येईल? 10.2. ठीक आहे. आणि 4 ने 68 ला भाग दिला तर 1/17. मला काय शोधायचं आहे? यांचा चढता क्रम लावायचा आहे आणि शेवटून दुसरा अपूर्णांक शोधायचा आहे. मग येथे वजा चिन्ह आहे, अधिक चिन्ह असतं तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आला असता? हा आला असता. अधिक चिन्ह असतं तर मग वजा चिन्ह आहे तर हा कसला अपूर्णांक येईल? सर्वात लहान. हा सर्वात लहान अपूर्णांक येईल. याचा नंबर 1. मग याच्यापेक्षा हा 2 नंबरला, हा 3 नंबरला आणि हा 4 नंबरला. आपल्याला काय करायचं आहे हो? आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. मग चढता क्रम लावताना आपण काय करतो की सर्वात लहान पहिल्यांदा लिहितो,
सर्वात लहान पहिल्यांदा लिहितो आणि सर्वात मोठा शेवटला लिहितो. मग शेवटून दुसरा म्हणजे 3 नंबरचा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. तर 3 नंबरचा अपूर्णांक काय आला? हा आला -1/11.3. हाच म्हणजे काय? 334 आहे. पर्याय क्रमांक 3 -334 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने आपण स्वाध्याय मालिका 2.1 पण संपवलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण स्वाध्याय मालिका 2.2 पण घेणार आहोत. तर आपल्या हे व्हिडिओ लेक्चर कसे वाटतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय, कोणत्या गावातून बघताय हे पण मला कळवा. आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.